हॅलो फ्रेंड्स, सूर्यवंशी कॉमर्स क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये पार्टनरशिप सुरू केलेली होती, बरोबर. पार्टनरशिपचं आपण इंट्रोडक्शन बघितलं होतं, पार्टनरशिपची मिनिंग बघितला, पार्टनरशिपची डेफिनेशन बघितली आणि आता आपण बघणार आहोत पार्टनरशिपचे फीचर्स म्हणजेच वैशिष्ट्ये. आपण पार्टनरशिप म्हणजे काय हे बघितलं होतं. थोडक्यात एक रिवाईज करून देतो तुम्हाला. 2 or more person कॅरिंग ऑन बिझनेस फॉर पर्पज ऑफ प्रॉफिट ऑर लॉस, म्हणजे 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्ती प्रॉफिट कमवण्याच्या उद्देशाने जो बिझनेस सुरू करतात त्याला काय म्हणतो, पार्टनरशिप म्हणतो. आपण पार्टनरशिप कायदासुद्धा बघितला होता 1932 नुसार, बरोबर. आता आपण बघणार आहोत पार्टनरशिपचे वैशिष्ट्ये. आता पार्टनरशिपच्या वैशिष्ट्यामध्ये काय काय बघायचे आपल्याला. ॲग्रीमेंट, प्रिन्सिपल अँड एजंट, लॉफुल बिझनेस, शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस, अनलिमिटेड लायबिलिटी, रजिस्ट्रेशन, जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट आणि डिझॉल्युशन. हे आपल्याला फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्मचे बघायचे. तर आता एक एक बघूया. सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत ॲग्रीमेंट. ॲग्रीमेंट म्हणजे काय, मी तुम्हाला आधी बोललो होतो, बरोबर, की ॲग्रीमेंट हे 2 व्यक्तींचं किंवा जे पार्टनरशिपसाठी एक जो कॉन्ट्रॅक्ट असतो तो तयार करावा लागतो. तर पहिलं वैशिष्ट्यच त्यांनी आपल्याला ॲग्रीमेंटचं सांगितले. काय म्हणता बघा. पार्टनरशिप इज अ रिझल्ट ऑफ ॲग्रीमेंट बिटवीन पार्टनर्स. म्हणजे हा पार्टनरशिपमधला एक करार आहे जो 2 पार्टनर्स असतील किंवा अनेक पार्टनर असतील त्यांच्यामधला एक निकाल लावतो, त्याला म्हणतो आपण ॲग्रीमेंट. इट कुड बी रिटन ऑर ओरल. आता ॲग्रीमेंट फक्त रिटनच राहील असं काही नाही, ओरली पण राहतं. आता कॉन्ट्रॅक्ट ॲक्टनुसार जर बघितलं आपण, कॉन्ट्रॅक्ट ॲक्टसुद्धा आहे, तर त्याच्यानुसार जर बघितलं तर कॉन्ट्रॅक्ट हा रिटनमध्ये पण असतो आणि ओरली पण असतो. रिटन म्हणजे काय, लिखित स्वरूपात, ज्याच्यावर सगळ्या टर्म्स अँड कंडिशन लिहिलेल्या असतात आणि जे काही पार्टनर असतील त्यांची नावं त्याच्यावर असतात. आणि ओरल जर ठरवलं तर ओरल म्हणजे काय, एकमेकांना दिलेलं वचन की आम्ही हा बिझनेस आपण स्टार्ट करतो आहे, या आपल्या टर्म्स अँड कंडिशन असतील, या ओरलीसुद्धा मान्य केल्या जातात. पण त्या ओरली काही कालांतराने विसरण्यासारख्या असतात. पण सगळ्यात जास्त आपण रेफर कशासाठी देतो, रिटनमध्ये. पुढे काय म्हणतो, रिटन ॲग्रीमेंट इज प्रेफर्ड सो दॅट इट कॅन बी यूज ॲज अ प्रूफ इन द कोर्ट ऑफ लॉ. बघा, मी जसं तुम्हाला सांगितलं की रिटन महत्त्वाचं असतं. जे काही तुम्ही लिहिलेलं आहे हे कोर्टात दाखवावं लागतं. हे लॉच्या नियमानुसार ॲग्रीमेंट हे तुमचं रिटन जास्त इम्पॉर्टंट असतं. ओरल चालतं पण रिटन असल्यावर जास्त फायदेशीर असतं, कारण हे प्रूफचं काम करतं, पुराव्याचं काम करतं. कुठे पुराव्याचं काम करतं, कोर्टात. ज्यावेळेस तुमच्या काही केसेस वगैरे झाल्या एकमेकांविरोधात किंवा बिझनेसवर केस झाली, तर अशा वेळेस कोर्टात तुम्हाला काहीतरी बिझनेसचं प्रूफ दाखवावं लागतं. त्यासाठी तुम्हाला ॲग्रीमेंट हे रिटन सबमिट करावं लागतं. म्हणूनच त्यांनी काय सांगितलं आहे, सच अ रिटन ॲग्रीमेंट इज नोन ॲज पार्टनरशिप डीड. त्यालाच पार्टनरशिप डीड म्हणतात. आता पार्टनरशिप डीड हा खूप महत्त्वाचा विषय आहे. तो मी तुम्हाला नेक्स्ट टॉपिकमध्ये स्पेशली पार्टनरशिप डीड शिकवणार आहे. त्याच्यावर आपण बघू की पार्टनरशिप डीड नेमकी काय असते. त्या ॲग्रीमेंटलाच नाव काय दिलेले, पार्टनरशिप डीड. तर हे झालं आपलं पहिलं फीचर्स. आता आपण जाऊ नेक्स्ट फीचरकडे, नंबर ऑफ पार्टनर्स. ओके, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट. मी तुम्हाला मागच्या वेळेस बोललो होतो की 2 or मोर, बरोबर. 2 or मोर म्हणजे 2 किंवा 2पेक्षा जास्त. मग ते जास्त किती ते आपल्याला बघायचं. नंबर ऑफ पार्टनर्स. मग आता त्यांनी सांगितलं मिनिमम 2 पार्टनर्स आर नीडेड टू स्टार्ट पार्टनरशिप. कमीत कमी 2 पार्टनर असल्याशिवाय तुम्ही बिझनेस पार्टनरशिपमध्ये स्टार्ट करू शकत नाही. हा तेवढंच महत्त्वाचं आहे. बिझनेस हा तुम्हाला स्टार्ट करायचा आहे, पण पार्टनरशिप करायची. पार्टनरशिप करण्यासाठी कमीत कमी 2 पार्टनर तुम्हाला आवश्यकता आहे.
जर 2 पार्टनर तुमच्याकडे नसतील तुम्ही पार्टनरशिप स्टार्ट करू शकत नाही. पण मग मॅक्झिमम नंबर किती? पुढे म्हटलं आहे द मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनर्स आर 50. किती? 50 सांगितले आहेत त्यांनी, म्हणजे 50. अकॉर्डिंग टू कंपनीज ॲक्ट 2013. 2013च्या रिवाईज ॲक्टनुसार तुम्हाला किती पार्टनर इम्पॉर्टंट आहेत? कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 50. बरोबर, म्हणजे कमीत कमी 2 पार्टनर पाहिजे. जास्तीत जास्त बोललो होतो आपण, मग ते जास्तीत जास्त किती? तर 50. हे तुम्हाला नंबर ऑफ पार्टनर बिझनेससाठी इम्पॉर्टंट आहेत. आणि बँकिंग बिझनेस असेल तर मॅक्झिमम 20. जर तुमचा बिझनेस हा बँकेसाठी घेतलेला असेल तर मॅक्झिमम पार्टनर्स आर टू बी ओनली 20. जर तुमचा पार्टनरशिप तुम्हाला स्टार्ट करायचं आहे तर मिनिमम किती पाहिजे? 2 आणि मॅक्झिमम 50. पण बँकिंग असेल तर 20. बँकिंग असेल ते आपण पुढे बघणारच आहोत. दुसरं वैशिष्ट्य झालं आहे आपलं, पहिलं बघितलं ॲग्रीमेंट, दुसरं झालं नंबर ऑफ पार्टनर्स. नंबर ऑफ पार्टनर्स तुम्ही आता कधीच विसरणार नाही. कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 50. लॉफुल बिझनेस. लॉ म्हणजे काय? कायद्यानुसार. बरोबर, मग ते काय म्हणतात? बिझनेस अंडरटेकन बाय पार्टनरशिप शूड बी लॉफुल. तुम्ही जो कोणता बिझनेस घेतायत, जो काही बिझनेस करतायत तो कायद्या अंतर्गत असला पाहिजे. कायद्या अंतर्गत असला पाहिजे. म्हणजे तुम्ही काय म्हणणार? कायद्याने स्थापन करून दिलेला नाही. कायद्या अंतर्गत म्हणजे कायद्याच्या नियमानुसार जे बिझनेस चालतात ते. कायदा बिझनेस नाही देत, बिझनेस कायद्याच्या अंतर्गत येतो. म्हणजे कोणताही बिझनेस करायचा असेल तर त्या बिझनेससाठी तुम्हाला विशिष्ट असा कायदा बनवलेला आहे. त्या कायद्याच्या अंतर्गत बिझनेस बनवावा लागतो. मग याच्यात लॉफुल म्हणजे काय? कायद्याने जे नियम घालून दिलेले आहेत त्या पद्धतीने. यांनी म्हटलेलं आहे इट कॅन नॉट अंडरटेकन बिझनेस विच इज नॉट अलाउड बाय स्टेट. कोणता? कोणी अलाउड केलेलं नाही आहे त्याला? स्टेटने अलाउड नाही केलेलं. म्हणजे जर तुम्ही एखादा बिझनेस अनलिगली करत असाल तर तो तुम्हाला अलाउड केलेला नाही आहे. म्हणजे तुम्हाला बिझनेस हा लिगली करण्यासाठी लॉफुल करावा लागेल. कायद्याच्या अंतर्गत बिझनेस करण्यासाठी तुमचा बिझनेस हा लिगली पाहिजे. अनलिगली बिझनेस चालणार नाही. द डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप ऑल्सो डज नॉट परमिट एनी इलिगल बिझनेस. म्हणजे इलिगल बिझनेस तुम्हाला करायला परमिशन भेटत नाही. आणि त्याच पद्धतीने कुठलेही स्टेट तुम्हाला बिझनेस करायला काय देत नाही? परमिशन देत नाही. ओके, म्हणजे काय? जे तुम्हाला राज्य सरकार असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, जर यांनी काही नियम घालून दिलेत की हा बिझनेस करायचा नाही आहे तर तो बिझनेस तुम्ही करू शकत नाही. त्याच पद्धतीने जर तो बिझनेस इलिगल असेल तर तोही तुम्ही करू शकत नाही. म्हणजे कायद्यानुसार जे बिझनेस तुम्हाला परमिट केलेले आहेत तेवढेच तुम्हाला पार्टनरशिपमध्ये करता येतील. अदरवाईज तुम्ही पार्टनरशिपमध्ये दुसरा बिझनेस करू शकत नाही. अनलिगली बिझनेस केल्यानंतर तुम्हाला काय होतं हे चांगल्या पद्धतीने माहिती, हे सांगायची गरज नाही. आता पुढे बघू आपण, पुढचं वैशिष्ट्य बघू, शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस. मी सुरुवातीपासून डेफिनेशनमध्ये सुद्धा हेच म्हणत होतो की शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉस, शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉस. तर त्यांनी वैशिष्ट्यसुद्धा सांगितलं आहे. जर तुम्ही तुमचा पर्पज जर बिझनेसमध्ये प्रॉफिट कमवणे आहे तर तो वाटून घेण्याचा पण राईट्स तुम्हाला पाहिजे. मग त्यांनी वैशिष्ट्यामध्ये काय सांगितलं आहे? द पर्पज ऑफ पार्टनरशिप टू अर्न मॅक्झिमम प्रॉफिट. जेवढा जास्त प्रॉफिट कमवता येईल तेवढा जास्त प्रॉफिट कमवायचं आहे. पार्टनर्स हॅव शेअर प्रॉफिट अँड लॉसेस अकॉर्डिंग टू द रेशो गिवन इन द ॲग्रीमेंट. आता हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. रेशो काय म्हटलं आहे? रेशोनुसार तुम्हाला प्रॉफिट वाटावा लागतो. जसं मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं की प्रॉफिट अँड लॉस वाटावा लागतो. ओके, वाटावा लागतो. मग तो कसा? तर तो रेशोनुसार. ते कुठे ठरलं तुमचं? कुठे ठरलं आहे? ॲग्रीमेंटमध्ये. ॲग्रीमेंटमध्ये जो रेशो तुमचा ठरला आहे त्या रेशोनुसार तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस वाटून घ्यावा लागेल. मग तो प्रॉफिट झाला तरी रेशोनुसार, लॉस झाला तरी रेशोनुसार. मग नुसता प्रॉफिट अँड लॉस का? नाही, बाकीच्या गोष्टी पण येतात. पण इथं आपल्याला वैशिष्ट्यामध्ये काय सांगितले? फक्त प्रॉफिट अँड लॉस.
मग आपण आता फक्त प्रेफर करणार आहोत प्रॉफिट अँड लॉस विल बी कशानुसार वाटायचा आहे तो रेशोनुसार आणि तो रेशो कुठे दिलेला असेल तुम्हाला ॲग्रीमेंटमध्ये बरोबर ना. इफ द ॲग्रीमेंट इज सायलेंट अबाउट द रेशो देन प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग विल बी इक्वल. बरं त्यांनी काय सांगितलं आहे जर रेशोज ॲग्रीमेंटमध्ये दिला नसेल मग तो इक्वल वाटावा लागेल. इक्वल म्हणजे काय सारखा म्हणजे तुम्हाला रेशो जर ॲग्रीमेंटमध्ये दिलेला नसेल तर तो रेशो तुम्हाला वाटावा लागेल इक्वल. मग इक्वल म्हणजे काय सपोज 2 रुपये नफा होत असेल तर 1 रुपये आणि 1 रुपये 1:1 म्हणजे 1 याला 1 त्याला अशा पद्धतीने इक्वल वाटावं लागेल जर रेशो दिलेला नसेल. ओके पुढे जाऊ आपण. पुढचा पॉईंट आहे आपल्याकडे अनलिमिटेड लायबिलिटी. जसं आपण प्रोप्रायटरशिपमध्ये बघितलं होतं की लिमिटेड लायबिलिटीज असतात तसं इथं अनलिमिटेड लायबिलिटीज. अनलिमिटेड लायबिलिटीज काय आहेत बघा बरं. द लायबिलिटी ऑफ पार्टनर्स इज अनलिमिटेड जॉईंट अँड सेव्हरल दॅट इज पार्टनर्स आर लायबल टू टिल द लास्ट रुपी इन देअर पॉकेट. तुमच्या खिशामध्ये शेवटचा रुपया उरतो बरोबर आहे शेवटचा रुपयापर्यंत तुमची लायबिलिटी असते. त्यांनी काय म्हटले द लायबिलिटी ऑफ पार्टनर इज अनलिमिटेड जॉईंटमध्ये असतात जेणेकरून एकट्या व्यक्तीचं लायबिलिटीज ह्या लिमिटेड असतात. त्याच पद्धतीने अनलिमिटेड लायबिलिटीज ह्या तुम्हाला काय कराव्या लागतील ओके सॉरी पुढे बघू आपण. इफ असेट ऑफ बिझनेस इज नॉट सफिशियंट टू पे लायबिलिटीज then personal property of partners can be used. If any one of the partners is declared insolvent then his liability will be borne by the solvent partner. अनलिमिटेड लायबिलिटीज ह्या तुम्हाला कुठे असतात प्रोप्रायटरशिपमध्ये. सॉरी मागाशी थोडंसं मी स्पेलिंग सांगताना अनलिमिटेड लायबिलिटी ह्या प्रोप्रायटरशिपमध्ये असतात. पण लिमिटेड लायबिलिटी तुम्हाला बघायला मिळते ती पार्टनरशिपमध्ये. कशी जर समजा तुमच्या बिझनेसमध्ये एखादी लायबिलिटी पेड करण्यासाठी तुमच्याकडे सफिशियंट बॅलन्स नाही आहे तर तुम्हाला पर्सनल प्रॉपर्टीमधनं पैसा द्यावा लागतो. म्हणजे सपोज ए आणि बी 2 पार्टनर ए आणि बी ए अँड बी हे 2 पार्टनर आहेत. आता एने त्याची पर्सनल प्रॉपर्टी बीची पर्सनल प्रॉपर्टी वेगवेगळी. पण जर यांच्या बिझनेसमध्ये बॅलन्सच नाही आहे देण्यासाठी पेड करण्यासाठी लायबिलिटीज पेड करण्यासाठी बॅलन्सच नाही आहे तर मग काय करावं लागेल याची पर्सनल प्रॉपर्टीमधनं आणि याच्या पर्सनल प्रॉपर्टीमधनं तो पैसा रिकवर करायचा आणि त्याच्यातनं लायबिलिटीज पेड करायची. म्हणून अनलिमिटेड लायबिलिटीजला याला ऑप्शन दिलं जातं. म्हणजे तुम्हाला इथं लिमिटेड लायबिलिटी वापरता येते. पुढे काय म्हणतात द पर्सनल प्रॉपर्टी ऑफ पार्टनर्स कॅन बी यूज इफ एनी वन ऑफ द पार्टनर डिक्लेअर इज सॉल्वंट then his liability will be borne by the solvent partner. But insolvent partner मधनं आपण त्याची लायबिलिटी काढू शकतो. पण जर सॉल्वंट पार्टनर जर असेल म्हणजे तो देऊ शकतो लायबिलिटी पेड करू शकतो तर त्याच्याकडनं ती काय होऊन जाते लायबिलिटी कवर होऊन जाते. आलं लक्षात. तर अनलिमिटेडचा पॉईंट एवढाच लक्षात ठेवा की जर सपोज तुमच्याकडे कस्टमरला किंवा तुमच्या लायबिलिटीज पेड करायला पैसा नाही आहे तर तुमच्या प्रायव्हेट प्रॉपर्टी विकल्या जातील आणि तिथून तो पैसा रिकवर केला जाईल. ओके नेक्स्ट रजिस्ट्रेशन. सर हे सगळं महत्त्वाचं झालं. रजिस्ट्रेशन कुठे करायचं पार्टनरशिप तर करायची आहे मग तुम्ही म्हणताय लॉफुल बिझनेस आहे मग त्याचं रजिस्ट्रेशन मॅन्डेटरी. रजिस्ट्रेशन हे तुम्हाला करावंच लागतं. रजिस्ट्रेशन का करावं लागतं ते बघा. रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप इज कंपल्सरी ओनली इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र विथ इफेक्ट ऑफ 1 एप्रिल 2005
According to Indian Partnership Act 1932, registration of partnership firm is optional. It means a firm may or may not be registered. म्हणजे काय सांगितलं त्यांनी, रजिस्ट्रेशन हे तर कंपल्सरी आहे, पण स्टेट ऑफ महाराष्ट्रामध्ये हा तुम्हाला इफेक्ट कधीपासून सुरू झालेला आहे, 1 एप्रिल 2005 पासून. म्हणजे हे रजिस्ट्रेशन कंपल्सरी तुम्हाला करायचं आहे, बरोबर. रजिस्ट्रेशन करताना महाराष्ट्र राज्याने 1 एप्रिल 2005 पासून कंपल्सरी केलेलं आहे. बाकीच्या ठिकाणी कंपल्सरी असतं नसतं, त्यांचा ॲक्ट वेगळा असू शकतो, पण 1932च्या ॲक्टनुसार महाराष्ट्रामध्ये 1 एप्रिल 2005 पासून हे काय झालेलं आहे, कंपल्सरी झालेलं आहे. रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म इज ऑप्शनल. इट मीन्स अ फर्म मे ऑर मे नॉट बी रजिस्टर्ड. हे ऑप्शनल कधी असू शकतं, जेव्हा त्यांनी रजिस्टर केलेलं नसेल, बरोबर आहे. मग रजिस्टर केलेलं नसेल त्यावेळेस त्यांना कंपल्सरी रजिस्ट्रेशन करावं लागेल. पुढे म्हणतायत ते, रजिस्टर ऑफ फर्म मेअरली सर्टिफाईड एक्झिस्टिंग and it's a process of entering the name of partnership firm in the register of registrar. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करताय कंपनी, ज्यावेळेस तुमच्या पार्टनरशिप फर्मचं तुम्ही रजिस्ट्रेशन करताय त्यावेळेस तुमचं सर्टिफिकेटवर एक्झिस्टन्स म्हणजे काय, जुनं किंवा नवीन, त्याच्यावर नाव असलं पाहिजे फर्मचं. सपोज तुम्ही 2 पार्टनर आहेत, ए अँड बी, आणि यांच्या कंपनीचं नाव त्यांनी ठेवलं आहे AB लिमिटेड. तर मग हे नाव तुम्हाला त्या सर्टिफिकेटवर आलं पाहिजे, हे नाव त्या सर्टिफिकेटवर आलं पाहिजे. केव्हा, ज्यावेळेस तुम्ही रजिस्टर करता तेव्हा. ते कोणाकडे रजिस्टर होईल, रजिस्ट्रारकडे. मग रजिस्ट्रार कोण असतो, निबंधक, यांच्याकडे तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं. रजिस्ट्रेशनची प्रोसेस सोपी. तुम्ही ज्यावेळेस रजिस्ट्रेशन कराल त्यावेळेस तुम्ही लिगली एखाद्या ॲडव्होकेटला भेटू शकता किंवा CA किंवा CS या लोकांना भेटले तरी तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जातं, त्यांच्याकडनं केलं जातं. त्यांची जी मॅन्डेटरी फी असेल ती द्यायची, ते करून देतात. ओके, रजिस्ट्रेशन मस्ट बी कंपल्सरी. आता पुढचा पॉईंटवर जाऊ आपण, जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट. आता जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट बघू काय म्हणतात ते. ईच पार्टनर इज जॉईंट ओनर. Each partner is joint owner of the property of the firm. So, no partner can use property for personal use. आता जी प्रॉपर्टी आहे, जो बिझनेस आहे तो स्टार्ट केला तुम्ही, आणि बिझनेस स्टार्ट केल्यानंतर तुम्हाला ती फर्म ही समान अधिकाराने वापरायची. समान अधिकार म्हणजे काय, दोघांचा अधिकार सेम असणार आहे, ॲज पर द रेशो असेल कदाचित, बरोबर ना. मग त्यानुसार वापरायची. बट तुम्हाला चुकूनसुद्धा ती पर्सनल यूजसाठी वापरायची नाही. पर्सनल यूजसाठी तुम्ही ती प्रॉपर्टी वापरू शकत नाही. का, तर कारण तुमच्यामध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. त्यासाठी गव्हर्नमेंटने आधीच सांगितलं आहे की तुमचं वैशिष्ट्य असलं पाहिजे की तुम्ही एकत्र येणार, बिझनेस स्टार्ट करणार, पण जी काही फर्म असेल, जी काही प्रॉपर्टी असेल ती पर्सनल यूजसाठी वापरायची नाही. ऑल पार्टनर्स हॅव इक्वल राईट्स इन मॅनेजिंग द फर्म. कारण प्रत्येक पार्टनरचे सारखेच अधिकार आहेत, आणि तुम्हाला जर सारखे अधिकार दिले आहेत तर मग पर्सनली वापरण्याचा अधिकार मात्र तुम्हाला नाही आहे. सो ऑल पार्टनर्स आर जॉईंटली रिस्पॉन्सिबल फॉर द मॅनेजमेंट ऑफ द फर्म. म्हणजे मग सगळे पार्टनर्स त्या प्रॉपर्टीसाठी तेवढेच जबाबदार असतील, तेवढे तुम्ही असणार. जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट असेल त्यावेळेस तुमच्या सगळ्या पार्टनरचा अधिकार सेम असणार आहे. ती प्रॉपर्टी स्वतःच्या पर्सनल यूजसाठी वापरायची नाही. ओके, नेक्स्ट पुढचा पॉईंट बघू आपण, प्रिन्सिपल अँड एजंट. ईच पार्टनर वर्क इन 2 fold कॅपॅसिटीज. फॉर एक्झाम्पल प्रिन्सिपल अँड एजंट. म्हणजे काय की प्रत्येक पार्टनरच्या 2 कॅपेबिलिटीज आहेत, एक प्रिन्सिपलची, दुसरी एजंटची. तर प्रिन्सिपल काय करतो, अ प्रिन्सिपल ॲक्ट ॲज अ प्रिन्सिपल ऑफ द फर्म विथ आउटसाइडर्स.
अँड विथ द पार्टनर्स ॲक्ट अँड एजंट. म्हणजे प्रिन्सिपल म्हणजेच काय, मालकाचे तुम्हाला अधिकार मिळालेले. त्याच पद्धतीने आउटसाईडला पण तुम्ही म्हणजे आउटसाईड फर्मच्या बाहेरसुद्धा तुम्हाला तेच काम करायचं आहे. आणि एजंटचं काम तुम्ही सुद्धा करू शकता ना, एजंटचं कामसुद्धा करता येतं. म्हणजे जर सपोज तुमचं जे प्रोडक्शन आहे, जे काही तुमची बिझनेस आहे, तो बिझनेस बाहेर सेल वाढावा, बरोबर आहे, तुमच्या नावलौकिक वाढावं, यासाठी तुम्ही जे काम करताय ॲज अ तुम्ही दुसरं काम म्हणून एजंट म्हणून सुद्धा काम करू शकता त्याच फर्ममध्ये. म्हणजे प्रिन्सिपल अँड एजंट हे दोघं काम तुम्हाला जमले पाहिजे. ओके. त्यानंतर लास्ट पॉईंट आहे आपला, लास्ट पॉईंट, डिझॉल्युशन. अ पार्टनरशिप फर्म कॅन बी डिझॉल्व थ्रू ॲग्रीमेंट बिटवीन द पार्टनर्स. डिझॉल्व म्हणजे काय, फर्म बंद करणे. फर्म केव्हा बंद करू शकता तुम्ही, ज्यावेळेस तुम्ही पार्टनरशिपने ठरवलं की ॲग्रीमेंट केलेले आहे कॉन्ट्रॅक्टमध्ये की 10 वर्षानंतर आपण फर्म बंद करू, प्रॉफिट लॉस हो काही घेणं नाही. किंवा मग तुम्ही तुमची पार्टनरशिप आहे ती लॉसमध्ये जाते सततमध्ये, तुम्हाला वाटते की आता पार्टनरशिप बंद केली पाहिजे, मग बंद करण्याचे काय काय टर्म्स कंडिशन आहेत ते बघून घेणार ॲग्रीमेंटनुसार आणि तुम्ही डिझॉल्व करू शकता, म्हणजे बंद करू शकता. त्याच्यात काही कंडिशन आहे का बघा. इफ अ पार्टनर वॉन्ट्स टू क्लोज द फर्म ही कॅन डिझॉल्व द फर्म बाय गिविंग 14 days नोटीस. आता जर तुम्हाला ती पार्टनरशिप बंद करायची आहे, तर सर्वात इम्पॉर्टंट काय आहे की तुम्हाला 14 दिवस अगोदर नोटीस द्यावी लागेल. 40 days अबोव नोटीस द्यावी लागेल. म्हणजे 14 दिवस अगोदर तुम्हाला नोटीस द्यावी लागेल की आम्ही फर्म डिझॉल्व करतोय. द फर्म कॅन बी ऑल्सो डिझॉल्व इन अ पार्टनर म्हणजे जेव्हा तुम्ही 14 दिवस अगोदर नोटीस देणार की आम्ही फर्म XYZ कारणाने बंद करतोय, त्यावेळेस लोकांना ती पब्लिश होऊन जाईल. पण फर्म अजून एक कारणामुळे बंद होऊ शकते, ती म्हणजे काय, तर ती म्हणजे द फर्म कॅन ऑल्सो डिझॉल्व अ पार्टनर डायज ऑर रिटायर. आता याच्यात हा पॉईंट महत्त्वाचा आहे. पार्टनर जर एक्सपायर झाला किंवा त्याने ठरवलं की मी रिटायर होतो आहे, मला काम नाही करायचं, त्यावेळेससुद्धा डिझॉल्युशन होऊ शकतं. तर मग रिटायर होतो आहे तर मग त्याच्याऐवजी दुसरा पार्टनर चालू शकतो, बिनधास्त चालू शकतो. त्याच्याऐवजी दुसरा पार्टनर येऊ शकतो. रिटायर होतो आहे तो त्याच्या वारसदारालासुद्धा पाठवू शकतो किंवा मग ॲज अ थर्ड पर्सन पण नेमू शकतो, बरोबर आहे. किंवा मग त्या पार्टनरने डिसाईड केलं की मी आता रिटायर होतो आहे आणि तुम्ही 2च पार्टनर होते, ते एक पार्टनरशिप राहणार नाही, ती प्रॉपरायटरशिपमध्ये कन्वर्ट होऊन जाईल. त्यासाठी तुम्हाला ती डिझॉल्व करावी लागेल कंपल्सरी. आणि डेथ झाली तर कंपल्सरी डिझॉल्व होईल. किंवा मग बिकम इन्सॉल्वंट ऑर इनसाइन. म्हणजे काय, इन्सॉल्वंट त्याने दिवाळखोरी दाखवली तरीसुद्धा पार्टनरशिप डिझॉल्व होऊ शकते. म्हणजे डिझॉल्युशनसाठी भरपूर असे कारणं आहेत पार्टनरशिप बंद करण्याचे, ते पण तुम्हाला कशानुसार घ्यावे लागतील, ॲज पर द ॲग्रीमेंटनुसार जावं लागेल. तर या पद्धतीने आपण सगळे फीचर्स बघितलेले आहेत. मला वाटतं याच्यात जर तुम्हाला काही डाऊट आला असेल तर तुम्ही सांगू शकता ॲज अ कमेंट करून मला. ॲग्रीमेंट बघितलं आपण, ॲग्रीमेंट हे कंपल्सरी असतं, जे 2 व्यक्तींमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेस केला जातो. नंबर ऑफ पार्टनर्स बघितले, मिनिमम 2 पार्टनर्स आणि मॅक्झिमम 50 पार्टनर्स, बरोबर. नंतर लॉफुल बिझनेस बघितला आपण, कुठलाही अनलिगल बिझनेस करायचा नाही. स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटने जे कायदे ठरवून दिले त्याच्या अंतर्गत बिझनेस करायचा. प्रॉफिट अँड लॉस तुम्हाला इक्वल केव्हा भेटेल, ज्यावेळेस तुमचा रेशो डिसाईड झालेला नसेल, पण तुमचा ॲग्रीमेंटमध्ये रेशो डिसाईड झाला असेल त्यानुसार तुम्ही प्रॉफिट अँड लॉस वाटून घेणार. तुमच्या अनलिमिटेड लायबिलिटीज असतील त्यामध्ये जर तुमच्याकडे लायबिलिटीज पेड करायला ऑप्शन नसेल, पैसा नसेल, तर तुमच्या पर्सनल प्रॉपर्टीज विकल्या जातील आणि तिथून पैसा पेड केला जाईल. त्यानंतर आपण बघितलं रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी आहे 1932च्या कायद्यानुसार. महाराष्ट्रामध्ये 1 एप्रिल 2005 ते कंपल्सरी झालेलं आहे. रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला कंपनीचं नाव हे सर्टिफिकेटवर आलं पाहिजे ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रारकडे तुमचं रजिस्ट्रेशन करणार आहेत. त्यानंतर जॉईंट ओनरशिप आणि मॅनेजमेंट पाहिजे. सगळ्यांचे अधिकार सारखेच आहेत, त्यामुळे पर्सनल प्रॉपर्टीचा अधिकार कोणाला नाही. सगळ्यांची मॅनेजमेंट रिस्पॉन्सिबिलिटी एकच आहे, सगळ्यांना इक्वल अधिकार दिलेले आहेत. प्रिन्सिपल आणि एजंटचं काम तुमचं आहे. तुम्ही बिझनेसमध्ये असाल तर प्रिन्सिपल पण आहात आणि एजंट पण आहात.
तुम्हाला बिझनेस सेल करायचा वाढवायचा पण आहे आणि तुम्हाला तुमची पॉवर पण ठेवायची आहे. डिझॉल्युशन बघितलं आपण, डिझॉल्युशन हे ॲग्रीमेंटनुसार होईल. डिझॉल्युशनला कारण काय काय असेल, जर एखाद्या पार्टनरने डिसाईड केलं की रिटायर व्हायचं आहे किंवा मग तो डेथ झाला त्यावेळेस, इन्सॉल्वंट झाला त्यावेळेस, किंवा मग कंपल्सरी डिझॉल्व करायची असेल तर तेव्हा. पण त्यासाठी तुम्हाला 14 दिवस अगोदर काय करायची, 14 दिवस अगोदर नोटीस द्यायची. ओके, तर या पद्धतीने आपण सगळे फीचर्स बघितलेले आहेत. आय होप तुम्हाला लेक्चर नक्की आवडलं असेल. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघू पार्टनरशिप डीड. पार्टनरशिप डीड कशी तयार केली जाते, ती कोण तयार करतं, तिच्यात काय टर्म्स अँड कंडिशन असतात, हे आपण सगळं ते डिटेलमध्ये बघूया. ओके, थँक्यू.